चला युट्यूब फॅमिली, मी ना का छोटासा शिवाजी महाराजाचा पुतळा आणलाय घरी, तर त्याला मी ना का झेंडा शिवायला तुम्हाला दाखवते. पूर्ण पहा, कटिंग दाखवायची पहा. मी पूर्ण पहा कटिंग माझी. ते बघू मी कापड घेतले, त्याची मी कटिंग करते. कटिंग करून पूर्ण झेंडा तयार करून घेते. पहा शिपा कपडा घेतला मी कॉटनचा. तर मला याची रुंदी लागणार आहे. पहा तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला पूर्ण दाखवते मी, तुम्ही नीट पहा. मला किती इंचचं पाहिजे तुम्ही त्याचा झेंडा करणार आहे ना. सिंगलच घ्यायची मला रुंदी लांबी, तर मी सिंगलच कपडा घेतला. मी घ्यायले पहा 8 इंचाची घ्यायले पहा मैत्रिणीनो. आणि उंची पण तेवढीच घ्यायले, 8 बाय 8चं घ्यायले. आम्ही 8 बाय 8च घ्यायले मी. आणि पूर्ण हे रेषे देऊन टाकते, किंवा मग 8 नाही 10 बाय 10चं घेते. पहा जरासं थोडासा मोठा करते ना मी, छान भागवा दिसला पाहिजे. 10 बाय 10चं घेते कपडा. 10 बाय 10च घेते. पहा म्हणजे मी चौक काढून घेते, तुम्हाला A to Z माहिती देते. पहा तुम्ही नीट पहा, हे माझा पूर्ण पहा. आता मी काय करते, हे याला नाही का सरळ रेषे ओढून घेते. म्हणजे आपल्याला कोण्या मंदिरात जरी शिवायचं झाला कधी, तर आपण ते शिवू शकतो व्यवस्थित. तर ते नीट पहा, तुम्हाला दाखवून घेते मी. तर मी आता हे आखून घेतला पहा पूर्ण कपडा. मी आता कटिंग करून घेते. तुम्ही नीट कटिंग पहा माझी. आणि शिवून दाखवते तुम्हाला मी महाराजांसाठी. महाराजाची मूर्ती आणली छान लगे, तिच्याकरता मी माझी इच्छा झाली की आता महाराजाला आपण बिना याचं कसे करा. मन घरात नका कपडा होता ना माझ्याकडं भगवा, त्याचं मी आता महाराजासाठी झेंडा शिवते मी आपल्या राजा करता. पहिले मी तुम्हाला कटिंग दाखवते मैत्रिणींनो. आता पहा इथं थोडासा क्रॉस आला कपडा, मी बरोबर लेवल करून घेते याचं. आता पहा मी बरोबर अशी मध्यंतरी घडी मारली मैत्रिणींनो. अशी घडी मारली मी, फोल्ड बरोबर लगे. मी आता मध्यंतरी राईट केलं पहा. तर मध्यंतरी 4 इंचावर मी हे टेप घेतला. 4 इंचावर 4 किंवा 5 इंचावर घेते मी. त्याच्या अर्धच घ्यायचं आपल्याला. 5 इंचावर घेते मी. आणि 5 इंचापासून तिरकं अशी तिरकी रेषा ओढून घेते. अशी तिरशी रेषा घ्यायची बरोबर ना. म्हणजे आपला तिरंग्याचा आकार, तिरंगा सॉरी भगव्याचा आकार, ही अशी रेषा घ्यायची. दिसते का? कटिंग करून घेते मी. खाली वरी नाही व्हायला पाहिजे, म्हणजे समान सारखं यायला पाहिजे. काढा पाणी कपडा. आता याची आपल्याला गोंडे करता येतात पडते. शिपा मैत्रिणींनो, आला का आकार पहा. तर मी आता काय करते, मशीनवर घेते. चला तिला मशीनवर घेते मैत्रिणींनो. तुम्ही असे जॉईंट राहा माझ्या लावून शॉर्टमध्ये. मी घेते आता मशीनवर. चला आपण मशीनवर जाऊया. पहा म्हणजे झाला शिवून माझा. तुम्हाला म्हणलं ना शिवायला मी मशीनवर मी शिवला. हो खाली दिसला का झेंडा महाराजासाठी. मी म्हणलं महाराजाच्या पुतळ्या म्हणजे आणली मूर्ती महाराजाची, त्याच्याकरता हे शिवला तिरंगा. कसा वाटला तुम्हाला तिरंगा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चांगला आहे ना मैत्रिणींनो. आता मी आता गोंडी लावू का? तर कसं वाटेल तुम्हाला तिरंगा? ही माझी मशीन, ही लाईट आहे बरं का माझ्या मशीनचा लाईट आहे माझ्या. दिसलं ना? तर हे पहा मी शिवला तिरंगा आपल्या राजा करता. राजाचा पुतळा आणलाय. तुम्हाला ते पुतळा सुद्धा दाखवते, झेंडा आधी घालते ना. तर हे कसं वाटायला मग सांगा.
पहा मैत्रिणी, कसं वाटेल तुम्हाला ते सांगा. नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तुमच्या कमेंटची मी वाट पाहते. मी ही लेस वापर केली, लेसचा वापर केला. तुम्हाला लेस दाखवते मी कोणती लेस लावली. शी लेस लावली मी. दिसेल का तुम्हाला लेस? लेस. आणि ही माझी मशीन आणि ही मी. दिसायला नाही मी तुम्हाला? अंधार आला असेल कदाचित, बरोबर आहे का नाही? इकडे टी व्ही आहे माझी, दिसायली नाही टी व्ही? आणि मी हे राजकर्ता झेंडा शिवलाय. छोट्या कपड्यापासून किती छान झाला का नाही झेंडा महाराजाला आपल्या, बरोबर आहे का नाही? कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि कोणाकोणाच्या घरी शिवाजी महाराजाची अशा मूर्ती आहेत का छोट्या छोट्या, तर त्यांनी अशी शिवा, बरोबर आहे का नाही? किती छान वाटायला. पाहतो मी जवळून, पाहतो मला जवळून दाखवते मी. उजेडा तुम्हाला दिसत नाही कदाचित, पहा. दिसायला का तुम्हाला? मी असं धरते, पहा मैत्रिणी. आला का व्यवस्थित? सांगा कमेंटमध्ये, मला कळवा. झेंडा आला का नाही मला शिवता? तुमच्या कमेंटची वाट पाहते. आला ना? आता याला खाली गोंडे लावू का मैत्रिणीनं? खाली गोंडे जर लावले तर आता एक याच्याप्रमाणे काडी घेणार मी. काडी घेऊन असं ठेवा महाराजाचा असा झेंडा लावणार आहे, पहा मी. असं भगवा आपल्या राजकर्ता शिवलाय मी. खूप माझी इच्छा आहे, म्हणजे असं शिवाजी महाराजाबद्दल खूप असं कोणाला वाटतेच ना. माझं काय, मी तर काहीच नाही की, पण सगळ्या जगालाच वाटतं शिवाजी महाराजाबद्दल अभिमान आहे. पण एक मला खूप दिवसापासून मूर्ती घ्यायची अशी इच्छा होती. मग आम्ही तुळजापूरला गेलो तर छोटीशी मूर्ती 1300ला म्हणू लागली. आता इथं दारा विकायला आली होती माणसं, मूर्त्या असं येतात ना मूर्तिकार लोक, तर एक घेतली, पाच छान मूर्ती घेतली. आणि तिचा पण तुम्हाला नाही का व्हिडिओ बनवून दाखवते महाराजाचा. ते भगवा लावून, भगवा वस्त्र महाराजाला तर छोटासा रुमाल असा मी बनवणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते ना. रुमाल बी असा भगवा महाराजाच्या गळ्यात असं देणार आहे, ते सुद्धा पहा तुम्ही. आणि माझे कसे वाटले ते सांगा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.